तू राजा आहेस ना, चला दिली तुला संधी. काय करावं लागेल, 2 डोंगर चढून पलीकडे गेलास तर तिथे एक तळ आहे. तळ, त्या तळ्यातले ओंजळभर पाणी प्राशन कर. ते ओंजळभर पाणी जर तू प्राशन केलंस, झालास तू अमर, तुझ्या नशिबात मृत्यू नाही. राजाने लगेच घोड्याला ताप मारली, ते गेलाच तळ्याजवळ, उतरला घोड्यावरनं. पाण्यात ओंजळ भरली, मुखाला लावणार तेवढ्या त्याच्या कानावरती कोणतरी विवळत असलेलं, कणत असलेलं त्याच्या कानावर आलं. ओंजळ सोडून दिली. कुठून उभा राहिला, कुठं काय आवाज येतोय, तर बाजूला जाऊन बघितलं तर एक वृद्ध व्यक्ती कणत असल्याची, विवळत असल्याची परिस्थिती त्यानं पाहिली. तो 2 पावलं पुढे गेला आणि जाऊन म्हणाला, काय हो, तुम्ही कोण आहात? तो म्हणाला, मी सुद्धा तुझ्यासारखाच एक दिवस या तळ्याच्या शोधात आलो. मलाही साधू मंत्र दिला होता, मलाही अमर व्हायचं. मग झालं काय, मी ओंजळभर पाणी प्यालो, झालो मी अमर. आता माझं वय किती आहे माहितीये का? किती आहे? 200 वर्षाचं माझं वय आहे, मला मृत्यूच नाही. मग झालं काय, अरे मित्रा, माझं 200 वर्ष वय झालं, माझी मुलं म्हातारी झालीत, माझी नातवंड म्हातारी झालीत, ती मरून गेलीत, आणि त्यांचा मृत्यू मला माझ्या डोळ्यासमोर पाहावं लागतं, याचं मला दुःख आहे. आता ही अमर संजीवनी मला घेतली, पण मला जगायचं नाही. का जगायचं नाही, तर मी झालो म्हातारा. मी म्हातारा वृद्धत्वापर्यंत गेलो आणि मला मरणाची वेळ आली तेव्हा मला मरण येईना. गेली 10 वर्ष मी अन्न पाण्याचा त्याग केलाय, अन्नाचा कण घेतला नाही, पाणी प्राशन केलेलं नाही, मला मरणच येईन झालंय. का मरण येईन झालंय, कारण मला अमर संजीवनी प्राप्त झाली. मी त्यातलं पाणी प्यालो, मला मरायचं आहे, पण मला मृत्यू येणार, कारण असा वृद्ध माणूस मी, म्हणून मी विवळत पडलो. राजाच्या डोक्यात एक गोष्ट लागली, अरे अरे अरे, आपल्याला अमर व्हायचं आहे, पण म्हातार व्हायचं नाही बाबा. म्हातार होऊन गेलो की मरण मी येणार नाही, आणि आपण म्हातार म्हणून असंच याच्यासारखं करत राहणार. म्हातार बितार काय आपल्याला व्हायचं नाही. ठीक आहे, तो राजा पुन्हा साधूकडे आला आणि साधूला म्हणाला, हे काय बरोबर नाही, मला अमर व्हायचं आहे, पण मला म्हातार व्हायचं नाही. तुला ठीक आहे, तुला म्हातार व्हायचं नाही, ज्या तळ्याजवळ गेलास तिथे एक डोंगर पालता घाड, तिथे लदडलेलं पिवळ्या धमक फळाचं झाड आहे, त्यातलं एक फळ तोड आणि नुसतं खा, झाला तू तरुण. राजामुळे असं आहे काय, बरं झालं, म्हणजे तू तर हयात तरुण, हट्टाकट्टा नौजवान, तू म्हातारा पण होणार नाहीस आणि तुला मृत्यू पण येणार नाही. राजा खुश. राजानं जोरात टाच मारली, घोडा पळवत नेला, 2-3 डोंगर सोडले, आलं ते पिवळं धमक झाड फळाचं. फळ तोडा, फळाला हात लावणार एवढ्यात त्याच्या कानावर भांडाचा आवाज आला. कोण भांडायला लागले बघावं तरी. बाजूला गेला, बघतोय तर काय, एका रांगेमध्ये 4 तरुण आहेत. 4 तरुण एकाच वयाची, चौकीचे 4 तरुण आहेत, आणि ती एकमेकाशी भांडायला, एकमेकाची कॉलर धरून हाणामारा करायला लागले, भांडायला लागले. तर राजा तिथून पुढे गेला आणि त्या पहिल्या तरुणाला म्हणा, अरे काय रे बाबा, काय झालं तुमचं, काय भांडायला लागलाय, तुम्ही हात तरी कोण? ते म्हणले, राजा, आम्ही तुझ्यासारखं झालो, आम्ही तुझ्या फळाचा आस्वाद घेतला, फळ खाल्लं, झालो तरुण. आता गंमत काय झाली मला माहितीये का तुला, माझं वय किती आहे, 250 वर्षाचं, आणि माझ्यासारखा दिसणारा शेजारचा माझा बाप आहे, त्याचं वय किती आहे, 300 वर्षाचं. मी 250 वर्षाचा आहे, शो 300 वर्षाचा आहे. आता किती दिवस झालं मी भांडतोय, माझी वाटणी तेवढी मला दे, तू द्यायला तयार. त्यानं पलीकडच्या विचारलं, का रे बाबा, तुझा 250 वर्षाचा मुलगा आहे आणि तू तिची वाटणी काय दिना झालायस, तुला ऐकायचं वाटणी काय दिना झालोय. माझ्या पलीकडे जो 350 वर्षाचा आहे तो माझा बाबा आहे, त्यानं मला वाटणी दिल्याशिवाय मी ह्याला तुझी वाटणी. 350 वर्षाच्या माणसाला विचारलं, का रे बाबा, तू तुझ्या मुलाला वाटणी दे, पण तू त्याच्या नातवाला दे. 350 वर्षाचा म्हणला, माझ्या पलीकडे 400 वर्षाचा गेली, तो पण माझा बाबा आहे, त्याने मला वाटणी दिली नाही, मी पुढच्या गावात. मग तुम्ही इथं का आलाय, तर आमच्या गावामध्ये आम्ही 4 एकाच वयाची राहिलोय आणि रोज आमची भांडणं आहे, म्हणून अख्ख्या गावाला मला हाकलून बाहेर लावले, आणि म्हणून आम्ही इथं येऊन त्या क्षणी राजाला साक्षात्कार झाला. राजा धावत परत साधूकडे आला आणि साधूला पाय धरून म्हणाला, हे साधू महाराज, मृत्यू हे अटळ आणि या जगाचं
अंतिम सत्य आहे. तर प्रत्येकाची मृत्यूशी भेट ही व्हायलाच पाहिजे. मृत्यू कुणाला सुटला नाही आणि जगामध्ये कुणी अपेक्षा सुद्धा ठेवू नये की मला मृत्यू नको, मला अमर संजीवनी असायला पाहिजे, तरच हे जग चालेल. अन्यथा हे जग चालणार नाही. माणसाच्या जन्माला मिठाई वाटतात, पेढे वाटतात, जिलेबी वाटतात. माणसाच्या श्राद्धाला खीर वाटतात, मिठाई वाटतात, जिलेबी वाटतात, बालुशाही वाटतील, खाज्या वाटतील. जन्मालाही असेल गोडधोड, मृत्यूला नंतरही गोडधोड असेल. अरे पण त्यांचा आस्वाद घ्यायला तुम्ही ऐका. जन्माला तुमच्या जगानं पेढे खाले, बाबा तुम्हाला पेढेचा स्वाद मिळाला का? मृत्यूनंतर तुमच्या श्राद्धाचं भोजन जगानं आस्वाद घेतला, तुम्हाला आहे का? नाही. म्हणून या विश्वाचं अंतिम सत्य काय असेल तर हे शाश्वत जीवनधारा आहे, ती जी तुम्हाला आम्हाला कधी सुटली नाही.